मम्मी भजी फ्राय करते. मम्मी तिकडे मुकुट घेते, बघू शकतात तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट बघते ती. साइज का प्रॉब्लम रहेगा तो रिटर्न लेगा ना, एक्सचेंज होएगा. कितना इसका 170. 3 लेयर कर ना, 3 लेयर कर. उसमें 3 ले. ते असे गोळे गोळे 3 कर, 2 नको करू. साप वाटतंय. तुम्ही छोटा व्हाइट सीट दिखेगा बोलते. हा असं. बाय द वे गाईज, मम्मीने माझा कुर्ता घातलाय. काय केलं? माझा कुर्ता घातलाय ना. प्लीज, दिस इज नॉट योर्स. आ नॉट अट ऑल. हे बघ, फनी वाटतं. हट. हे खालचं स्ट्रेट पाहिजे. तुला जसं करायचं तसं कर. दोन आणि हे क्रिएटिव्हिटी. सो गाईज, बघितलं असेल तुम्ही बॅकड्रॉपची मी कशी काय तयारी केली. आणि मग आले होते मार्गशीर्षची शॉपिंग करायला. हार वगैरे, वेणी बघू शकता, पंचपत्री, हे सगळे ह्या ज्या काकू आहेत ना त्यांच्याकडून घेतलं. त्या मला सांगत होत्या की नेक्स्ट टाईम पण इकडूनच ये. चांगलं सामान होतं यांच्याकडे. आणि मला जे पाहिजे होतं ते एकाच ठिकाणी मिळालं, तर बरं वाटलं. माझ्याकडे पेनी वगैरे घ्यायला मग 5 फळं घ्यायची होती. ती बघा इकडे सुंदर दिसली मला, ती घेतली. पूजेचं सामान घ्यायचं राहिलं होतं तर ते इकडे घेतलं. आसन वगैरे होतं, हळद वगैरे, अजून पण काय काय आहे. ओटीतलं सामान ते पण घेतलं. जे जे आठवत होतं ते ते घेत होती. माझा पहिलाच वर्ष होतं मार्गशीर्ष करायचं. मग नंतर इकडे फुलं राहिली होती. जास्वंद पाहिजे होतं मला गणपती बाप्पासाठी. आणि अजून पण छान छान कमळ वगैरे ते सगळं घेतलं मी. जी जी आठवत होती मला ॲक्च्युली ती सगळी मी लिस्ट बनवलेली सगळी मोबाईलमध्ये होती आणि त्याप्रमाणे मी सामान घेत होते. आता इकडे अजून एक नवीन चांगलं शॉप वाटलं, तिकडे पण मी विजिट केली. The next day. गाईज, हिला काम दिलं मी स्वच्छ करायला. काल मी सगळी भांडी वगैरे घासून रेडी झाले. हे बघा, मी इकडे तयारी केली आहे सगळी. हे बाहेर दारात काढणार आहे, हे आतमध्ये, आणि बाकी सगळं सामान हे काल मी भांडी सगळी घासून घेतली आहेत. ही बघा, ही सगळी भांडी घासून घेतली आहेत. आणि आता मी सगळं मांडेन तेव्हा तुम्हाला दाखवते. आता ही रांगोळी मी बाहेर काढणार आहे. लेट्स सी. मम्मी बघा इकडे लोटस वाली रांगोळी काढते. आणि बघा मम्मीची साडी बघा, साडी उभं राहून दाखवेल मम्मी तुम्हाला, पण किती खूपसूरत दिसते माझी मम्मी. नवीन साडी काढली. हो, तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक पण देईन, कमेंट करा मगच ते. लोटस बाय द वे गाईज, माझा आणि मम्मीचा आज उपवास आहे. सांग ना जिला. येस, फर्स्ट टाइम आहे बघ. या ओ माय गॉड, ते तिकडे जिकडे आपण घेतलं तिकडे कशी काढलेली असं वाटतंय तसं काढली तू. हो, त्यात राहिली ना, शिकायला चांगली दिसते.
my gosh. बघा मस्तपैकी चमकवलंय मी. या दोघांना आता मम्मीला जाऊन देऊया. हे घे. रांगोळी काढून झाल्यावर मग दिवा लावला आणि पिंक कलरवर व्हाईट कलरचे कमळ किती सुंदर दिसत आहेत. मस्त वाटली रांगोळी बघून. आणि दिवा लावून झाल्यावर मग मी आतमध्ये सगळं तयारी करायला घेतली. ब्लू कलरचं हे दिसतंय आणि हे ऑरेंज कलरचं जे आम्ही लास्ट व्लॉगमध्ये बनवलेलं ते कशासाठी होतं? कशासाठी होतं मम्मी? तर गाईज मम्मीने जेवण बनवलं आणि लक्षातच राहिलं नाही की व्लॉग घ्यायचा आहे. गाईस संध्याकाळची तयारी करते. नैवेद्याला प्रिपरेशन लक्षात नव्हतं. फटाफट केलंय. एक खीर केली आहे मी, शेवयाची खीर केली आहे. इकडे डाळ लावली आहे. इकडे डाळीला फोडणी घालते आणि इकडे बटाट्याची भाजी रेडी आहे. आता याचे मी हे बनवणार आहे, डिफरंट टाईप ऑफ भजिया टुडे. वाव. डेली के लिए कुछ नया. साडीमध्येच करते आज मी. पूर्ण दिवस साडी घालणार आहे. सो म्हणजे घातली अर्धा दिवस संपला. आय एम नॉट गोइंग टू रिमूव्ह. असंच असणार आहे. आता डाळीला काय थंड व्हायला वेळ लागेल, तेवढा मला वेळ नाही आहे. पटापट फोडणी रेडी करून ठेवते, म्हणजे डाळ उकडली की डायरेक्ट ह्याच्यात टाकेन. आणि असा वेळ नाही आहे असं नाही आहे, पण मला गरम होतं आणि मला हे होतंय साडीमुळे थोडं अनकम्फर्टेबल आहे. तर फटफट रेडी होऊन बाहेर बस. ही फोडणी दिली मी. फक्त डाळ म्हणजे आपलं राई, जिरं, मिरची, हे बटाटा टमॅटो, बटाटा. बघा भाज्यांची नावं पण नाही कळत आहे. म्हणजे आर्ग्युमेंट फुल स्विंग मध्ये चालू आहे. आणि आता ही बोलली कोथिंबीर. हे काय कोथिंबीर आहे इकडे? आर्ग्युमेंट अगेन. ओ वाव. हिचं तोड बघा गाईस, तोड बघा हिचं तोड. व्हेरी नाईस. अशी ही फोडणी टाकून तुम्ही ना डाळ नेहमी रेडी करून ठेवा, कारण आता हे कुकर थंड व्हायला खूप टाइम आहे. तर मी जरासं असं थोडीशी हळद टाकते आणि जशी हे कुकर थंड झालं की ह्याच्यात टाकायचं. डन. म्हणजे मी ॲक्च्युली टिप्स देते की घाईघाईत असताना हाऊ टू मॅनेज युअर थिंग. का? कारण घाईघाईत असलो की मॅनेजमेंट इज व्हेरी इसेन्शियल. काय इसेन्शियल नाही, नेसेसरी. मॅनेजमेंटच नसेल आणि तुम्ही घाईत असाल तर होणार मेस. तर बेटर हे असं थोडं साईड बाय साईड. आता कारण इकडे कटिंग करून ठेवलेलं ते करण्यापेक्षा आपला फोडणी घालून मोकळं. येस, डन. हे झाले डन. गॅस बंद. याच्यावर झाकण. हे मस्त एवढं. गाईस मम्मी बघा काय करते. काय करते मम्मी? भजिया. जे तू भजीचं बोललेली ते. हे बटाट्याला मी किसून घेतलंय. हे बघा, कांद्याची भजी असते ना तशी सोडणार मी याच्यामध्ये. यम. यात फक्त आणि फक्त बटाटा आहे, हो ना? बटाटा, बेसन, मसाला. एक गॅस बंद कर. बटाटा, बेसन, हळद, मसाला आणि आलं आणि मिरचीची पेस्ट. कारण पहिली
माझी पुस्तक वाचणार आणि देन वी विल हा वा वा. गाईज, इकडे मम्मी भजी फ्राय करते. यम यम भजी भजी, गरमागरम भजी. आता मी नैवेद्याचं ताट काढते. येस, देवीसाठी नैवेद्य. मी ही प्लेट घासली आता जस्ट. ह्याच्यामध्ये मी काढणार आहे नैवेद्य. आमच्याकडे नैवेद्याला आहे. इकडे मम्मीने बनवलेलं नैवेद्य आलं आहे. पापड आहे, बटाट्याची भजी आहे, खीर आहे, बटाट्याची भाजी आहे, मुगाची भाजी आहे, लोणचं आहे, पापड आहे आणि भात आणि डाळ आहे. आणि ही बघा आमची खूपसूरत देवी. माय गॉड, डोळे बघा.